श्रोतेहो नमस्कार. आपण श्रवण करत आहात श्री गरुड पुराण अध्याय 11 दशगात्र अर्थात दशक्रिया नियम. चला तर या अध्यायाला श्रवण करूयात. गरुडजी पुढे म्हणाले, हे केशव, आपण मला दशगात्र विधी सांगा, जी केल्याने कोणते पुण्यफल प्राप्त होते, आणि जर पुत्र उपस्थित नसेल तर ही विधी कोण करू शकतो. तेव्हा श्री भगवान म्हणाले, हे गरुड, मी तुला आता दशगात्र विधी सांगतो, ज्याचे पालन केल्याने पुत्र पितरांच्या ऋणामधून मुक्त होतात. पुत्राने पित्याच्या मृत्यूनंतर शोक सोडून धीर धरावा आणि पिंडदान वगैरे विधी सात्विक भावनेने करावेत. विनाकारण अश्रुपात करू नयेत, कारण बांधवांद्वारे केले गेलेले अश्रुपात आणि श्लेष्मपात विवश होऊन पितारूपी त्या प्रेताला प्राशन करावे लागतात. त्यामुळे निरर्थक शोक करणे सोडून द्यावे. मनुष्य हजारो दिवसांपर्यंत जरी शोक करीत राहिला तरीही एकदा गेलेला जीव परत त्याला दिसणार नाही. जो जन्माला आला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे, म्हणून तो निघून गेला. त्याचा जन्म सुद्धा निश्चितच आहे. म्हणून ज्ञानी लोकांनी या अटल जन्म मरणावर कधी शोक करू नये. अशी कोणतीही दैवी शक्ती किंवा उपाय नाही ज्याद्वारे मृत्यू पावलेली व्यक्ती पुन्हा परत येऊ शकेल. या जगामध्ये कायमस्वरूपी कोणत्याही व्यक्तीसोबत राहणे कोणालाही शक्य नाही. जर आत्मा स्वतःच्या शरीराशी शाश्वत संबंध स्थापित करू शकत नाही तर इतर लोकांच्या सहवासाबद्दल आपण काय म्हणावे. ज्याप्रमाणे प्रवासी सावलीमध्ये आश्रय घेतो, विश्रांती घेतो आणि विश्रांती घेतल्यानंतर तो पुन्हा परत जातो, त्याप्रमाणे जगामध्ये जेव्हा एकमेकांशी संवाद साधतात आणि त्यांच्या नशिबी पुन्हा दुःख भोगल्यानंतर ते आपल्या गंतव्यस्थानी जातात. सकाळी तयार केलेले अन्न संध्याकाळी नाश पावते. अशा नाशवंत अन्नाच्या रसाने पोचलेल्या या शरीराच्या दीर्घायुष्याची काय कथा.